चला आवरलं? हो. अरे आज रजेचा अर्ज द्यायचा आहे माहिती मला. अर्जुन. हा आप्पे, त्याआधी मला तुझ्याशी एक लय महत्वाची गोष्ट बोलायची. काय? ये बस. आप्पे, काल सगळं सुरळीत पार पडलं, पण एक गोष्ट माझ्या मनाला खटकून राहिली. कुठली? तू मला आज सगळं सांगितलं नाहीस ना आधी. ते अर्जुन, मी तुला सांगितलं ना आधी. तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस ते कळलं मला. माझं त्याबद्दल काय म्हणणं नाही. मग मला तुला हेच सांगायचं होतं आप्पे की तुझ्या मनात काय असेल ना तर सांगून मोकळी होत जा. मनात ठेव जाऊ नकोस. म्हणजे बघ, आपल्या माणसावर आपणच विश्वास ठेवला पाहिजे का नाही मला सांग. कदम बाप्पू यांनी काल जे केलं ना ते कदाचित आधीच केलं असतं त्यांनी. नाही, खरंच मलाही तसंच वाटतंय. म्हणजे बघ की 10 मिनिटात तोडगा काढला रे त्यांनी, आणि तो पण असला भारी. आणि मी आपली आठवडा झाला विचार करत बसली. तेच म्हणतोय मी. आणि बघ, मनी मावशीने जे काही केलं होतं त्याची खरंच नोंद झाली असती तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. बापरे, सगळी जमीन त्यांच्या नावावर झाली असती. तीच म्हणूनच मी तुला म्हणतोय की आपण एकमेकांपासून काय लपवलं नाही पाहिजे. यानंतर नाही होणार असं माझ्याकडे. खरं ना? बघा बाळा ऐकते. 1 मिनिट, बाळालाही माहितीये त्याची आई कधीच खोटं बोलत नाही. ओके. बरं आता अजून एक सगळ्यात महत्वाचं, किती मोठी गोष्ट असली काही असलं तरी ती आपल्या एकमेकांवरच्या प्रेमापेक्षा आणि विश्वासापेक्षा मोठी नाही. कायम लक्षात ठेवायचं. चल बरं ऐक ना, तू कशाला येत बसते आता? माझं सातारला एक काम आहे आज, तू रजा लिहून दे, मी देतो. अर्जुन, मी रजा नाही टाकत आहे. अजून तुझं आहेच का काहीतरी? अरे, हिरकणी योजनेचं काम कुठे पूर्ण झालंय? आप्पे तू काय म्हणली होतीस, हे एक काम झालं की रजा टाकणार म्हणून? अरे हो, पण रजा कॅन्सल केली होती ती हिरकणी योजनेसाठी ना. मी अजिबात काय ऐकणार नाही तुझं. पाहिजे तर मी येतो तुझ्या बरोबर आणि त्यांना सांगतो काय असेल ते. तो मुद्दा नाही आहे अर्जुन, तू ऐक. आप्पे आता रजा घेतली पाहिजे. कमी दिवस आहेत आपल्याकडे, काळजी घेतली पाहिजे का नाही? अरे हो, पण तू नाही नाही नाही, मी तुझं काय ऐकणार नाही. चल अर्जुन, ऐक मी की. तुझ्या बरोबर येतोय. चल चल चल. अरे तू नाही नाही चल चल. आई, अगं तू आवरून परत येऊन झोपली होय? आई, तुला झोप येतीच कशी काय? अगं ही तर मी रातभर ह्या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून ह्या अंगावर होतोय, तळमळतोय रातभर मी. तू कुशाल झोपा काढती? उठ. अगं आपल्याला धक्के मारून बाहेर काढले त्यांनी. ए आई, अगं उठ की, उठ. बंट्या, अरे मी झोपले नाही, नुसती डोळं झाकून पडले. डोळं उघडं ठेवलं ना बाळा की तसंच्या तसं चित्र माझ्या डोळ्यापुढे येतंय. गब्बस, आधी तो व्हिडिओ का नाही दाखवला ते सांग मला. काय उपयोग आहे त्या व्हिडिओचा? हे बघ बाळा, अरे तो व्हिडिओ एकदा दाखवला ना की सगळं संपलं. कुठला विषय संपला आई? अगं त्यांना बी कळलं असतं ना आपल्याकडे काय आहे ते. नाही ना बंट्या, अरे आता तरी तो सुजान सरकार आपल्याला घाबरत्यात, मग ते बी नाही व्हायचं. दे त्याला हाकलून आपल्याला. तुझा ना काय उपयोग नाही बाई, काय उपयोग नाही तुझा. तू आहे ना ऐन टायमाला माघार घेतीस बघ. नुसतं म्हणतीस नावाची म्हणीन, भल्या भल्याला पाजल पाण्यावर हाट. उलट्या, मला उलट बोलतोस? अरे बंटी बाळा, अरे तो व्हिडिओ दाखवायच्या आधी निदान आपल्या हाताला काहीतरी लागू तर दे ना. जमीन जुमला, घरदार काहीतरी मिळू दे ना. एवढा आपण घाट घातलाय, अरे त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना. एक तर तुझ्या बापानी आयुष्यभर काय कमवलं नाही बघ. त्यांनी कमवलं असतं ना तर ही वेळ आपल्याला आली नसती. अरे बाबड्या माझ्या, अरे तुझ्या आयुष्याची सोय करून ठेवते मी. असं येड्या का तू वागू नको. हा, शांत घे जरा, डोकं शांत ठेव. आई, अगं आपल्याला धक्के मारून हकललंय त्यांनी, धक्के मारून. तू नासकायस. वय मला माहितीये ना, पण आपण बदला घेऊ त्याचा, चांगला बदला घेऊ बघ. पण त्या अशा वेळेला आपण भांडणं लावू ना त्यांची की ती एकमेकाची डोकी फोडत्याल आणि आपण बाहेर फटाक फोडू, फाड फाड करून. मला नाही वाटत असं काही होईल म्हणून. आता होणार, सगळं होणार. मला आत्ता काहीतरी करायचंय आई. मला आत्ता त्या आप्पीन आरच्याला त्रास द्यायचा. काहीतरी करतो जाऊन आहे ना, त्यांचा हातपाय तरी मोडतो नाही तर. अरे बंट्या बंट्या, अरे तू ऐक जरा, असं येडे का तू वागू नको, असं काय करू नको. तू बस तुझं डोसकं लावत, वाट बघत बस.
मी आत्ताच काहीतरी करणार आहे. अरे बस बस बाबड्या, बस खाली बस, खाली बस. आपण बोलू, काय करता येते ते. अर्जुन 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 ऐकून तर घे तू माझं. आपण अजून काय ऐकून घ्यायचं आपे? अरे अरे हो, पर झालं काय? परत कामावर जायचं म्हणते. बाबा, माझं अजून काम पूर्ण झालं नाही म्हणून म्हणते मी. काम कधीच नाही संपणार आपे. सातारा जिल्ह्याची कलेक्टर आहेस तू. कामं नसतेच संपत, म्हणून रजा घ्यायची नाही का? अपर्णा, भाऊजींचं बरोबर आहे बरं का. अगं आत्ता तर तू खरंच रजा घेतली पाहिजेस. होय, पर ती करते ना काम व्यवस्थित. कदम मग तुम्ही तिच्या बाजूनेच बोलताय व्हय. तुम्ही तिला समजून सांगितलं पाहिजे रजा घे म्हणून. अरे होय, पर तिला जमत असेल तर करू दे की तिला काम. बोला, तुम्ही सगळं तिच्याच बाजूने बोला. मग ती कशाचं ऐकते माझं? अर्जुन, हिरकणी योजनेचं एक प्रेझेंटेशन आहे, मग ते झालं की आपे राहू दे ग. गंडवते तुम्हाला. हे झालं की रजा घेते, ते झालं की रजा घेते. कशाचं काय आणि कशाचं काय? चुकीचं आहे बरं काय. अर्जुन, एक मिनिट. हे बघ, ही हिरकणी योजना सुरू करण्यासाठी मी किती कष्ट घेतले ते माहिती आहे ना तुला. मग ती सुरू राहणे लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. आपल्या बाळापेक्षा महत्वाचं. अरे अर्जा, उगाच काहीतरी बोल नकोस. भाऊजी, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण काय, तिला तिच्या मनाप्रमाणे काम करून द्या, असंच ना? अरे ऑफिसमध्ये माझी काळजी घेणार की लक्ष्मीताई आहेत, गाय तोंडेत. आपे काळजी घेणं वेगळं, पण आराम करणं, विश्रांती करणं, स्वतःला वेळ देणं हे वेगळं असतं. फरक कळतोय का तुला? अर्जा, अरे काय दिवसाचा तो प्रश्न आहे ना. कशाचं कदम, काय दिवस म्हणता म्हणता 2 आठवडे झाले. हे बघ अर्जा, बाळ तिच्या पोटात आहे. अरे तिला कळतं की. कळत असतं तर असल्या विषयावरून वाद झालीच नसते ना. अर्जुन, तू चिडचिड नको नारी करू. हा भाऊजी. हे बघा वहिनी, मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळ्यांनी मला समजावण्यापेक्षा आपल्याला समजा. रजा घे म्हणावा. तू ऐकायचं नाही असं ठरवलंयस का? तसं समज पाहिजे. अर्जुन, वहिनी, मला नाश्ता द्या. हे बघ अर्जा, उगाच डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे काल आप्पीनं किती भारी केलं हे तर मान्य आहे ना तुला. माझं त्याबद्दल काय म्हणणंच नाही कदम, पण आता बास की. रजा घेतली पाहिजे ना. बरं तू चिडचिड नको करू, बरं शांततेत खा. तू रजा कधी घेणार आहे मला सांग? आज ऑफिसमध्ये जाते मी, बघतेच. अजून बघतेच मग. राहू दे. अर्जुन, तू खाऊन जा की. झालंय माझं. अर्जुन अर्जुन अरे का. आप्पे, जाऊ दे, नको काळजी करू. आपण बोलून बघूया त्याच्याशी. मला नाही वाटत आत्ता भाऊजींचं काही चुकलंय म्हणून. ताई, अहो तिला कल्पना आहेच की सगळ्याची. तिला जेव्हा आता असं वाटेल ना की विश्रांतीची गरज आहे, ती घेईल विश्रांती. हा, माझं हे पण म्हणणं नाही. माझं म्हणणं फक्त एवढे की हिरकणी योजना थांबली नाही पाहिजे. रजा न घेण्याच्या मागचं कारण तेच होतं ना. हा आप्पे, अगं तू त्यावरच लक्ष दे. तू अर्जाची नको काळजी करू. आप्पे, अगं काल किती भारी काम केलंस तू. हा, असंच काम करत राहा. घे नाश्ता घे. सगळं केलं बघ त्या आप्पीनं. आई, मला आहे ना त्या आप्पीची चांगली जिरवायची आहे बघ. अरे मला तर ना तुझ्या लग्नाचीच आठवण आली बघ. तेव्हा बी तिनं भर लग्नातून तुला असंच हाकलून दिलं होतं. चोळ, तू आहे ना अजून जखभर मीठ चोळ माझ्या. नाही रे बाळा, मी कशाला मीठ चोळील, पण मी तिला सोडणार नाही बघ. नुसतं म्हणून काय होणार नाही आई. काय करायचं ना ते आधी सांग. बंट्या, तिनं कशी आपल्याकडून जमीन हिसकून घेतली ना, तसं आपण काहीतरी तिच्याकडून हिसकून घ्यायचं. काय? तिचं काम बंट्या. काय? त्या कामासाठी ती लय मरमर करती बघ. एवढी पोटूशी आहे ना, तरी बी ताडफाडती, पळती ते काम करायला. ते कामच आपण काढून घ्यायचं तिच्याकडून. अगं आपल्यासोबत एवढं सगळं झालंय तू फक्त हे असलं काहीतरी. आता का बया, तुला काही हे सगळं सोपं वाटतंय का काय? हा, अरे ती त्या अर्जाचं बी ऐकत नाही. ते काम म्हणजे तिच्यासाठी देव आहे, देव. मग तिचा देवच तिच्याकडून हिसकावून घ्यायचा म्हणते का? बंट्या,
लई कलेक्टर कलेक्टर म्हणून उड्या मारते ना, त्या कलेक्टर पदाच्या जोरावर तिनं ती जमीन मिळवली ना, तर आपण ना ते कामच काढून घ्यायचं तिचं. सुषमा सुषमा अगं आवरलं का नाही तुझं? बापू चला जायचं ना शेतात. अरे जायचंय की, पण सुषमाचा अजून स्वयंपाकच चाललाय, डबा घ्यायचा आहे. आणि बघ ती एक काम कर, ही सामान घेऊन पडदिशी राणीमध्ये ठेव आणि ये परत. अहो ही कशाला पाहिजे आता? अरे कशाला लागतंय म्हणजे? अरे हीच लागते शेतात काम करायला का मोबाईल न करणारेस काम? सांगितलेलं ऐकत नाही काय नाही, जा पडदिशी ठेवून ये. तुला काय कन्नड मध्ये सांगितलं का? जा की बाबा ठेव की आतमध्ये पाडदिशी. कशाला एवढी चिडचिड करताय? चिडचिड करतोय म्हणजे तिथं विनायकराव म्हणून पोहोचले असतील शेतात. आणि मी येऊन पोचल्या. बापू शेतात जायचंय ना? जायचंय की. होय, शेतात जाऊन लगेच लय काम करू नका, नाही सवय नाही तुम्हाला, उगाच आजारी पडशील. अगं आता शेतात जाऊन काम करायचं म्हणल्यावर मी कशाला आजारी पडतोय सुषमा? बापू म्हणजे मम्मीला असं म्हणायचं आहे की तुमचं वय झालं आता, म्हातार झालंय हो तुम्ही. अरे मी मला म्हातारा म्हणतोस वय? तुम्हाला काय वाटतं रे माझ्याबद्दल? अहो बापू त्यांचं असं म्हणणं आहे, आता तुम्ही आजोबा होणार ना. आजोबा तर होणार आहे, पण छकुल्या तुम्हाला रानात गेल्यावर दाखवतो 2 आजोबा कसे काम करतात ते. बाई हे तर एकदम लहान पुरवानीच करायला लागले. दिप्या बघ तुला सांगून ठेवते हा, त्यांच्याकडे लक्ष दे, त्यांना लय काम करून देऊ नको. अगं हो 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 मदर इंडिया. अगं मी असताना तू कशाला टेन्शन घेतेस? हा बघ, एक तर मी स्वतः काम करणार नाही आणि त्यांना पण करून देणार नाही. दिप्या नाही ते आगोपणा करायचं नाही, तुला सांगतो. ते उचल आणि चल. अहो दोघं घे की. डबा दोघांचा दिलाय ना? सगळ्यांचा दिलाय. चला मग जाऊया शेतात. शेवटी माझ्या आईची इच्छा पूर्ण झालीच की ग. अहो बापू, आप्पी दीदी आणि देवाची कृपा आहे बघा. देवाची कृपा तर आहेच, पण माझ्या आप्पीमुळे सगळं नीट झालंय बघ. पण बापू अहो दिदी आणि दाजी केव्हा येणार शेतावर? आरती कशाला शेतावर येतील? त्यांना त्यांची कामं नाहीत वय. बरं बरं ठीक आहे, तोपर्यंत आपण जाऊन सुरुवात करूया की. अहो करायलाच पाहिजे. चला चला अरे चला. अप्पे अप्पे तुला एक विचारू का? बोल की. तू अजून कधीपर्यंत काम करणार आहेस? पिवताई मी खरंच सांगतेय, ही योजना वाचली पाहिजे ग. हे बघ आता त्या सेक्रेटरी सरांसोबत या आठवड्यात मीटिंग आहे, तेव्हाच काय ते नक्की होईल. मग डायरेक्ट मीटिंगलाच जा की. अगं असं नाही करता येणार पिवताई. त्या डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांनी नवीन योजनेचं प्रपोजल मांडले सरांपुढे. मला सांग, त्या डेप्युटी मॅडम तुझी जागा घ्यायचं बघतायत का? नाही नाही असं काही नाही. अगं त्यांचा स्वभाव जरा वेगळा आहे. अप्पे हे बघा, तुझी कामं करायला तू सक्षम आहेस. हो पिवताई, तर अर्जुनचं काय करावं तेच कळत नाही मला. तर तू मध्ये एवढी आजारी पडली होतीस ना, त्यामुळेच त्यांना काळजी वाटते ग. माहितीये की हे सगळं कळतंय मला. आणि मला असं वाटते भाऊजी काय आता ऐकणार नाही तर. तेच तर, केवढं चिडलंय बघ की. यावर एकच उपाय, तुझी रजा. हाय का आता? परत मी आता तुला एवढं सगळं सांगितलं तरी तू पण तेच म्हणतेस मला. अप्पे अगं हे बघ, काही काही वेळा अशा असतात ना, तेव्हा आपण आपलं काम बाजूला ठेवलंच पाहिजे. अगं ठेवते की मग मी. तुला माहितीये का, ऑफिसमध्ये सुद्धा माझी बाकी सगळी कामं त्या डेप्युटी कलेक्टर मॅडम बघतात. मी फक्त माझ्या योजनेकडे लक्ष देते सध्या. आणि स्वतःवर पिवताई देते ग. तुला तुझी कामं परत करता येतील. अख्खं आयुष्य पडले त्यासाठी. पण आता बाळाची काळजी घेतली पाहिजे. आई म्हणून तुझं कर्तव्य की त्याला काय हवंय ते सगळं व्यवस्थित पोचलं पाहिजे. म्हणून सांगते, ऐक माझं, घे रजा, ते फायद्याचं ठरेल. तू जे सांगते ना तोच पर्याय योग्य वाटतोय मला. रजा घेते आणि प्रेझेंटेशनला तेवढे जाते. आणि अर्जुन भाऊजींना पण त्यामुळे जरा बरं वाटेल. हो, मला त्यालाही नाराज नाही करायचं का पिवताई. तू रजा घे, होईल सगळं व्यवस्थित, काळजी नको करूस. हा येते. बापू या तुमचीच वाट बघत होतो. बापू आम्ही आलो जरा. चकुले तुला चल अजून शेतात. अहो शेतात यायचं तर मला बी रात्रभर झोप नाही बघा. होणारच की तसं.
अहो तुम्ही काय कमी दिवस वाट बघितल्या का? विनायकराव, अहो मी आपल्या दोघांसाठी डबा आणलाय बघा. अहो मी पण आणला होता सगळ्यांसाठी डब्बा. अहो काय सांगताय, हा तिच्या भारी. अहो तुम्ही बी आणला होय. मग आता जमिनीचं जसं ठरवलं तसं डब्याचं पण ठरवायला लागतं. बापू हे बघा, हे आहे की नाही, एक आठवड्याभरात इकडची काढणी करायला लागेल. बर, पीक चांगलं आलंय की. होय ना बापू, यश असतोय आपल्या बरोबर. आणि 8 दिवसात तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात येईल. म्हणजे मी सांगत राहतो एक एक हळूहळू. हा माझा अजून बी विश्वास बसेना बरं का. अहो बापू, मी तुम्हाला काय म्हणलं होतं, चांगल्या माणसांसंग कायम चांगलंच होतं म्हणून. पण काय पण म्हणा विनायकराव, माझी आप्पी होती ना म्हणून सगळं जुळून आलं बरं का. बापू अहो केवढं मोठं शेत आहे तुमचं. अरे वा, आवडलं ना तुला? हा मग चला कामाला लागूया. थांबा, महत्वाचं काम राहिलं. आता काय तू मोबाईल कशाला आता शूटिंग करतो काय तू? अहो बापू, आप्पी दीदी आणि अर्जुन दाजीला पाठवायला नको का? बापूंसाठी हे दिवस लय महत्वाचा आहे बघा. अहो त्यांनी आयुष्यभर या क्षणाची वाट बघितली आणि अशी साधी सुरुवात करायची वय. मी तर शूटिंग काढून ठेवणार जेणेकरून त्यांना परत परत ही सुरुवात बघायला मिळेल. अरे काय दिप्या तू? असं देव बापू. विनू बाबा, तुम्ही बापूच्या कधी वाट ठेवा. अरे मी पण. अहो ठेवा हो. बापू तुम्ही पण ठेवा. बापू बिंदास टाका, मी सांगतोय की टाका टाका. हा टाका. अहो हसा की, हसा हसा. अहो मोठ्यानं हसा, कॅमेराला दिसणं झालंय तुमचं हसणं. हसा मोठ्यानं. अंगाशी. आता पुढे काय करायचं बाबा? हा आता एक काम करा, तुम्ही चालत जावा आज शेतात. मी मागणं फोटो काढतोय एक तुमचा. चला हा, जाऊया. चला. आई अशीच माया राहू दे ग आमच्या. दिप्या, अरे काय करतोय? बापू असून देव, असलं फुटेज मला परत परत गावणार आहे का? अरे तुला त्या मोबाईल बरोबरच मारू नका, फटकावला मारू पाहिजे नका, सारखं. आपल्या जिल्ह्यामधील कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना या योजनेचा फायदाच होणार आहे. आणि कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅब्स असल्याने त्याचा अतिरिक्त खर्चही नाही येणार. शिवाय हा कोर्स आपण गव्हर्नमेंटतर्फे फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे मुलींना याचा फायदाच होणार आहे. शिवाय भविष्यामध्ये त्यांना नोकरीसाठी याचा उपयोगही होईल. आणि हे त्याचे प्रोजेक्ट प्रपोजल आहे. प्रपोजल बघायची गरजच नाही, एवढं उत्तम सांगितले तुम्ही. मॅडम, योजना खरंच खूप चांगली वाटते. तुम्ही इतके वर्ष सर्व्हिस केली, त्यामुळे तुम्हाला खास काळजी चांगलीच माहिती आहे. आवडली मला ही योजना. काय अपर्णा? हो, योजना उत्तम आहे. झालं तर मग या योजनेच्या तयारीला लागू आपण. सर, आत्ता आपली एक योजना सुरू आहे. अच्छा, हिरकणी ना? हो. त्याबद्दल झालंय की बोलणं आपलं? तुम्ही पण रजेवर जाताय आणि खर्चाच्या तुलनेत त्याचे रिझल्टही नाहीत. हो सर. आणि मुख्य म्हणजे या योजनेचा फायदा फक्त गरोदर महिलांना होणार आहे. म्हणजे एकूण महिलांच्या फक्त 15 ते 20% महिलांना. अपर्णा, तुम्ही रजा घ्या. आपण तायडे मॅडमची योजना सुरू करू. सर सॉरी, पण मला अजूनही ठामपणे असं वाटतं की हिरकणी योजना बंद नाही झाली पाहिजे. आता तुम्ही रजा पण घेताय आणि मी रजेचे बघते सर. एवढं एका योजनेसाठी फक्त? सर, माझ्यासाठी ती फक्त योजना नाही. 1 आठवडा देतो मी अजून. तुम्ही मला हे पटवून द्या की हिरकणी का चालू ठेवायची. येस सर. आणि तायडे मॅडम, तुमची तयारी सुरू ठेवा. आपण बघूया काय करता येते ते. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, येतो मी. तायडे मॅडम, तुम्ही चला माझ्यासोबत. आपण प्रपोजलबद्दल बोलूयात. ओके सर. थँक्यू सर. मॅडम,
सरांना तायडे मॅडमची योजना सुरू करायची कळतंय ते. आणि आपल्याला आपली हिरकणी योजना चालू ठेवायची. आणि त्यात आता तुमची रजा आहे. दुसऱ्यांदा होत आहे ना हे काय तोंडे, कळतंय हो सगळं. पण मॅडम, ही योजना चालू ठेवणं खरंच इतकं महत्वाचं आहे का? काय तोंडे, अहो आई पण मी एकटीने अनुभवावं असं नाही आहे ना. सगळ्या महिलांचा हक्क आहे त्यावर. आणि त्यासाठीच तर आपली योजना काम करते. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? काहीही झालं तरी हिरकणी योजना बंद नाही झाली पाहिजे, बस. मी येते. ओके मॅडम. अरे आपल्या किती उशीर. अरे सर आले होते आमचे स्टेट सेक्रेटरी. बरं ठीक आहे, चल. अर्जुन, ते काय रजा नाही घेता येते मला. हा हिरकणी योजनेसाठी मलाच थांबावं लागणार आहे. आपे आता हे बघ, मला माहिती होतं तुला चिडणार आहे. मी काय करू मलाच कळणार. मी जर का आता रजा घेतली ना तर हिरकणी योजना बंदच झाली समज. आणि आता सर आतमध्ये ते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, वाचव तुझी योजना वाचव. अर्जुन, अरे जोपर्यंत रजा घेत नाहीस ना तोपर्यंत बोलायचं नाही माझी. अर्जुन